नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव बाळाचं सर्व काही करत असतात, परंतु अर्णवने आता आपल्या नाकाला रुमाल बांधलेला असतो तोंडाला आणि आता त्याने पूर्णपणे ह्या कर्णिकाची जबाबदारी उचललेली असते। तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव राजशिर्के बाळाचं डायपर द्या। अर्णव आता डायपर हातात देतो तेव्हा ईश्वरी म्हणते की आता डायपर हातात नाही तर पूर्णपणे आता बाळाचं चेंज करायचं आहे आणि ती आता चेंज करण्यासाठी सांगते अर्णवला ते डायपर आणि अर्णव आता स्वतः मात्र ते डायपर वगैरे चेंज करतो आणि लगेच ईश्वरी मात्र खूपच खुश होते। कर्णिकाला आता उचलून घेत म्हणते की खरंच अर्णव राजशिर्के CEO कंपनीचे आहे, ह्या सात्विका फॅशनचे CEO आहे, तर त्यांच्याकडून आज चक्क मी बाळाचं डायपर बदलून घेतलेला आहे तर म्हणून ईश्वरीला खूपच हसायला येते। त्यानंतर आता इकडे हा शुभंकर आता सुरा घेऊन हातामध्ये ह्या सुप्रियाच्या मागून येतो आणि सुप्रिया जेव्हा आता वळून त्याच्याकडे पाहते तर तिला धक्काच बसतो आणि शुभंकरच्या हातामध्ये चाकू असतो। त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव काहीतरी कपाटामध्ये शोधत असतो आणि कपाटामध्ये शोधत असताना मात्र आता बाळाची जी काही व्हीलचेअर आहे तर ती मात्र आता त्या दरवाजाच्या मागे असते आणि त्या दरवाजाचा धक्का त्या व्हीलचेअरला लागतो आणि तसंच मात्र बाळासहित आता ती व्हीलचेअर आहे तर ती समोर जाते आणि समोर गेल्यानंतर मात्र आता ती एका कशाला तरी अडकते, त्यामध्ये बाळ असतं। अर्णव पाहतो तर काय अर्णवला खूप मोठा धक्काच बसतो आणि अर्णवला मात्र आता ह्या कपाटामध्ये सुद्धा काहीतरी सापडलेलं असतं, म्हणजे आता ह्या राकेशचं काहीतरी गुपित। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।